दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. ब्रुडीच्या सुरुवातीला मोठी बातमी येते, सर्व पाकिस्तानी व्हिसा हे रद्द केले जाणार आहेत. सूत्रांकडून माहिती येते गृहमंत्री अमित शहांनी सर्व राज्यांच्या सीएमशी या संदर्भात चर्चा सुद्धा केलेली आहे. सर्व राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती सूत्रांकडून येते. तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई बघायला मिळते. या क्षणाची मोठी बातमी समोर येते, सर्व पाकिस्तानी व्हिसा हे रद्द केले जात आहेत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. प्रशांत, आपण बघतोय सर्व जे पाकिस्तानी व्हिसा आहेत ते आता रद्द केले जात आहेत, काय अधिकची माहिती आहे? बरोबर. जर खास करून जर बघितलं, आपल्याला 3 दिवसापूर्वी जेव्हा पहलगामचा हल्ला झाला होता, त्या हल्ला झाल्यानंतर भारत सरकारने या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेतली होती. त्यानंतर त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णयाची घोषणा खुद्द परराष्ट्र सचिव यांनी केली होती. आणि परराष्ट्र सचिवांनी घोषणा करताना 5 जे प्रमुख मुद्दे, त्यापैकी हा एक प्रमुख मुद्दा होता की सध्या भारतात असलेले जेही पाकिस्तानी नागरिक आहेत त्या सगळ्यांचे व्हिसा रद्द करावे. यामध्ये फक्त एक महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात त्यांनी दुसऱ्या दिवशी दुरुस्ती केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जे हिंदू समाजाचे आहे आणि त्यांना जे पाकिस्तानमध्ये राहतात पण हिंदू आहेत त्यांची रद्द केली जाणार नाही, आणि बाकी उर्वरित जे सगळ्यांचे आहे पाकिस्तानी नागरिक त्या सगळ्यांचे व्हिसा रद्द करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयासाठी कामाला लागलेलं आहे. आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना केलेल्या आहे की ज्या राज्यामध्ये पाकिस्तानी नागरिक राहतात त्या सर्व नागरिकांना 29 पर्यंत जे ज्यांना वैद्यकीय व्हिसा मिळाला त्यांना 29 एप्रिलपर्यंत आणि उर्वरित लोकांना 27 एप्रिलपर्यंत भारत देश सोडण्यासाठी स्पष्ट सूचना द्याव्या. जर जात नसेल तर त्यांना डिपोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. निश्चित मोठी घडामोड म्हणावी लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.